विचारते हे काय, तर हे समाजसेवा केंद्र आहे. इथं मटका घेतला जात नाही का, मटका बुकी नाही. तिथं अतिशय वैफल्यग्रस्त व्यक्ती आहे. या वैफल्यग्रस्त व्यक्तीला, ह्या वैफल्यग्रस्त व्यक्तीने आणि त्याच्या अनेक अनुयायांनी राजेश क्षीरसागर साहेबांचा इतका बदनामीचा कळस केला की जिल्हा प्रमुख म्हणून येणारे रवी किरण इंगवले हे आमच्या कार्यालयाच्या दारात आले. त्यावेळेला आम्ही तिथं उपस्थित नव्हतो, पण त्यांनी या कार्यालयाकडे बोट करून असं विचारणा केली माननीय राजेश क्षीरसागर साहेबांना की राजेश क्षीरसागर साहेब हे काय. तर त्यांनी राजेश क्षीरसागर साहेबांना विचारण्याऐवजी जनतेला विचारायला हवं होतं, कारण हे समाजसेवा केंद्र आहे. इथून जनतेच्या उपयोगासाठी अनेक समाज उपयोगी कामं केली जातात. निराधार व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेतून इथून आधार दिला जातो. अनेक लाडक्या भगिनींना त्यांच्यासाठी काहीतरी लाडक्या बहिणी योजनेतून काहीतरी माहिती व्हावी यासाठी कागदपत्र पुरवली जातात. कुणाला गरजूंना रक्तदान केलं जातं. पुन्हा गरजूंच्या पालकांच्या मुलांना शाळा कॉलेजाच्या प्रवेशासाठी इथून मार्ग सुकर केला जातो. अशी अनेक विविध कामं इथून केली जातात. आणि त्याच कार्यालयाकडे बोट करून ही व्यक्ती विचारते हे काय, तर हे समाजसेवा केंद्र आहे. इथं मटका घेतला जात नाही का, मटका बुकी नाही तिथं. कारण त्यांना स्वतःच्या अवतीभोवती जे आहेत त्यांचे सहकारी अनुयायी त्यावरून स्वतःचे दुसऱ्याची पालक करतात. आणि महत्वाचं म्हणजे मला काय आणखी एक सांगावं वाटतंय, कोल्हापूर शहरात अनेक बहुउपयोगी अशी मोठी मोठी कामं कार्य व्हायला लागलेत माननीय राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून. आज कन्व्हेन्शन सेंटर होऊ घातलंय. शहरात जागोजागी मोठे मोठे उड्डाण पूल होतील. रंकाळ्याचा विकास केलेला आहे. याबरोबर IT पार्क इथं आलेला आहे. कोल्हापूरच्या युवकाला इथं संधी मिळणार आहे. कोल्हापूरचा युवक पुणे, चेन्नई, बेंगलोर या ठिकाणी जाण्याऐवजी कोल्हापुरातूनच त्याला त्यातून साथ मिळेल. आणि कोल्हापूर हे बेंगलोर, चेन्नई, मुंबई, पुणे यांच्या पंक्तीत जाऊन बसलंय. आणि हा व्यक्ती हा पांडू अजून डोंगरावर जाऊन बसलाय. आणि हा पांडूला एक सवय आहे की काहीतरी रील करायचे, ते व्हायरल करायचे, मोठ्या प्रसिद्ध व्यक्तीवर काहीतरी बेछूट आरोप करायचे, खोटे नाटे आरोप करायचे आणि फुकट मिळणारी प्रसिद्धी घ्यायची. अशा व्यक्तीचा स्वभाव आहे. आणि ते अतिशय वैफल्यग्रस्त व्यक्ती आहे. या वैफल्यग्रस्त व्यक्तीला, ह्या वैफल्यग्रस्त व्यक्तीने आणि त्याच्या अनेक अनुयायांनी राजेश क्षीरसागर साहेबांचा इतका बदनामीचा कळस केला, इतकी गलतची पातळीवर जाऊन राजेश क्षीरसागर यांची बदनामी केली. पण कोल्हापूरची सुज्ञ जनता राजेश क्षीरसागर साहेब ही व्यक्ती काय आणि रवी किरण इंगोले हा इसम काय या जनतेला चांगलं माहित आहे. कोल्हापूरच्या जनतेनं राजेश क्षीरसागर साहेबांना 30,000च्या आसपास मतांनी निवडून दिलेला आहे. हे ह्या व्यक्तीनं लक्षात घ्यावं. आणि त्याचबरोबर आज कोल्हापूर शहर आमूलाग्र गतीनं बदलत चाललंय. कोल्हापूरची जनता, कोल्हापूरच्या युवकाला रोजगाराच्या मोठ्या संधी मिळालेल्या आहेत आणि याचा त्याला पोटशूळ उठलेला आहे. आणि राजेश क्षीरसागर यांना जनतेचं जे प्रेम मिळतंय ते यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे. आणि कोल्हापूर शहर चेन्नई, बेंगलोर, पुणे, मुंबई या पंक्तीला जाऊन बसणार आहे. आणि यांनी काहीतरी आपल्या स्वभावात बदल करावा. आणि चांगल्या कामासाठी राजेश क्षीरसागर सर्वांनाच साथ देतात, पण असं पायात पाय घालायचं यांनी बंद करावं. आणि आपल्याला एक सांगतो, काही व्यक्तीचा स्वभावच असतो, जसं माकड किती म्हातारा झालं किंवा किती वयाचं झालं तरी गोलांटी मारायची विसरत नाही. म्हणजे उलटे खोटे नाटे काहीतरी आरोप करायचे, रील करायची आणि बघत बसायचं, फुकट प्रसिद्धी घ्यायची. हा उद्योग त्यांनी ताबडतोब बंद करावा. अन्यथा आम्ही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, शिवरायांचे मावळे आहोत. जशाच तसं उत्तर आम्हाला कधीही देता येतंय हे त्यांनी लक्षात घ्यावं.